मुख्यमंत्री शिंदेंची पत्रकार परिषद, या ठिकाणी उपमुख्यमंत्री फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत आणि याच्यामध्ये जो मराठा सर्वेक्षणाचा अहवाल आहे तो सुपूर्द करण्यात आला आहे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे। त्यानंतरची पत्रकार परिषद, याच्यामध्ये आपण याच्यावर हा जो अहवाल आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा त्याच्यावर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आपण पुढचा निर्णय अधिवेशनामध्ये घेऊच असं सुद्धा मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। त्यामुळे या अहवालामध्ये नेमकं काय आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि लवकरच त्याच्यावर चर्चा सुद्धा होणार आहे। त्यामुळे त्यामधील जे निष्कर्ष आहेत ते आपल्या समोर येऊ शकतील। दरम्यान 1967 पूर्वीच्या ज्या जुन्या कुणबी नोंदी आहेत त्यांना आरक्षणाचा कायदा आहे आणि त्यानुसारच कायदा देणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल आणि मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण मागे घेणार का तेही बघावं लागणार आहे। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे। मराठा सर्वेक्षणाबाबतचा हा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे। वेगानं सर्वेक्षण पूर्ण केल्याबद्दल टीमचे आभार मुख्यमंत्री शिंदेंनी मानले, तर अहवाल मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवला जाईल असंही शिंदेंनी सांगितलंय। 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन होणार असल्याचंही शिंदेंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असंही शिंदे म्हणाले। कुणबी नोंदी नसलेल्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल असंही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलंय। तर जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले दिले जाणार आणि त्यानुसार त्यांना आरक्षणाचा जो काही कायदा आहे त्यानुसार लाभ मिळेल असंही मुख्यमंत्री शिंदेंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते आणि त्यानंतर त्यांनी महत्त्वाची अशी माहिती दिल्याचं पाहायला मिळतंय। तर अहवाल सुपूर्द करण्यात आला आहे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे। यानंतर आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यावर काय चर्चा होते ते बघावं लागेल आणि त्याचबरोबर यावरून मनोज जरांगे पाटील यांची भूमिका नेमकी काय असेल तेही बघावं लागेल। ही दोन दृश्य, एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळापूर्वी सुरू झालेली होती त्याची, तर दुसरीकडे आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आंतरवाली सराटीतून आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। यानंतर जाऊयात आपण सचिन बडे यांच्याकडे। सचिन, मनोज जरांगे पाटील सुद्धा ही पत्रकार परिषद ऐकत होते, यानंतर आता मनोज जरांगे पाटलांची भूमिका काय? फराजी, आपण पाहताय मनोज जरांगे पाटील सुद्धा पत्रकार परिषद ऐकत होते, त्यांनी सुद्धा ही पत्रकार परिषद ऐकलेली आहे। मात्र मनोज जरांगे पाटील आता ही आपली भूमिका जी आहे ती 1 वाजता मांडणार आहेत। मुख्यमंत्री महोदय बोललेत, त्यांचे प्रत्येक मुद्दे जे आहेत ते मनोज जरांगे यांनी ऐकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता 1 वाजता मनोज जरांगे पाटील या संदर्भात सविस्तर माध्यमांशी बोलणार आहेत। कारण मनोज जरांगे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहताय मनोज जरांगे यांची जी वेदना आहे ती वाढत चाललेली आहे आणि अशामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी काही मुद्दे जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न जो होता तो या माध्यमातून केलाय। मात्र या संदर्भात जरांगे पाटील काय बोलतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्याच्या नंतर सरकार दरबारी सुद्धा मोठमोठ्या हालचाली होत आहेत आणि सरकारवर सुद्धा दबाव निर्माण झाल्याची प्रतिक्रिया जी आहे ती वारंवार बोलली जाते। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची जी प्रकृती होती ती खालावलेली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी जो होता तो आता महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मांडलेला आहे। का विशेष म्हणजे अधिवेशनाच्या माध्यमातून जो आहे हा मुद्दा सोडवला जाऊ शकतो असं सचिन, अधिवेशनामध्ये आपण हा मुद्दा चर्चेला जाणार असं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलेलं आहे। दरम्यान ही दृश्य आपण बघितली तर मनोज जरांगे पाटील यांना चालता सुद्धा येत नाहीये आणि त्यांना पुढे जाताना लोकांची मदत घ्यावी लागते असं दिसतंय। बाकीचे खाली बसा म्हणजे सचिन, थेट दृश्य आपल्याकडे येत आहे ज्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती किती खालावलेली आहे, किती अशक्तपणा आहे ते आपल्याला दिसू शकेल। नक्कीच फराजी, आपण पाहताय मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती एवढी खालावलेली आहे की त्यांना या ठिकाणी 2 जणांचा आधार घेऊन बाजूला जावं लागतं। काल तर त्यांना अक्षरशः उचलून घेतलं होतं, म्हणजे अशी मनोज जरांगे पाटलांची जी प्रकृती आहे ती झालेली आहे। काल त्यांना उचलून गेलेलं होतं, मात्र मनोज जरांगे पाटील जे आहेत मनोज जरांगे पाटील यांची जी प्रकृती ती खालावलेली होती आणि त्यानंतर आणखी सुद्धा त्यांना चालताना अडचणी येतात। मात्र तरी सुद्धा आधार काय होईना घेत मनोज जरांगे पाटील जे आहेत ते बाहेर कुठे जायचं असेल तर जातात, म्हणजे बाहेर म्हणजे काही शारीरिक गरजांसाठी जे आहेत ते बाहेर जातात। मात्र आता या ठिकाणी डॉक्टरांचं पथक येतं, वारंवार तपासणीची विनंती करतं। मात्र मनोज जरांगे पाटलांनी जे आहे ते बऱ्याच वेळा असं झालंय की विनंतीला मान दिलेला नाही, बऱ्याचदा ऐकलेलं नाहीये। मात्र आता 1 वाजता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते बोलणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील ही पत्रकार परिषद ऐकल्याच्या नंतर काय भूमिका मांडतात त्याकडे लक्ष जे आहे ते सर्वांचं आहे। मात्र त्यांच्या भूमिकेच्या माध्यमातून हे उपोषण मागे घेतलं जाऊ शकतं तर कायम राहणार हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। निश्चितच सचिन, आपण बघितलेलं आहे। आता मनोज जरांगे पाटलांची नेमकी भूमिका काय असेल ते बघावं लागेल, कारण मुख्यमंत्री शिंदेंनी आपण सकारात्मक असल्याचं पुन्हा एकदा सांगितलेलं आहे आणि 1967 पूर्वीच्या ज्या जुन्या नोंदी आहेत कुणबी नोंदी त्यानुसार आरक्षणाचा कायदा आहेच, पण आता आपण सकारात्मक
आहोत आणि कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार असं मुख्यमंत्री शिंदे हे थोड्याच वेळापूर्वी म्हणाले. त्यावर मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका आहे ती आपल्याला 1 वाजेपर्यंत कळू शकेल पत्रकार परिषदेमध्ये. मात्र आता आपण बघितलं तर जे मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटलांच्या या उपोषण स्थळी उपस्थित आहेत ते घोषणाबाजी करत होते हे आपण बघितलंय. तर त्यांची नेमकी आताची नक्कीच आपण या ठिकाणी पाहताय मनोज जरांगे पाटील यांचं जे उपोषण आहे ते सुरू असताना विविध भागांमधून जे आहे ते या ठिकाणी समाज बांधव येतात. कारण जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्याच्या नंतर त्यांची प्रकृती कशी आहे ते पाहण्यासाठी या ठिकाणी समाज बांधव येतात. हे ते व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील हे वारंवार आपल्याला या ठिकाणी दिसतात. मात्र आपण जर पाहिलं तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी सुद्धा मोठी संख्या येते आणि ही संख्या म्हणजे फक्त भेटण्यासाठीच नाही तर त्यांची प्रकृती कशी आहे किंवा त्यांची तब्येत कशी आहे हे पाहण्यासाठी येत असते. आता समाज जो आहे तो सुद्धा संतापलेला आहे. कारण सरकारकडून जर हालचाली जर होत नसतील, सरकार जर कोणाचं ऐकत नसेल तर मग समाजाच्या माध्यमातून जो आहे तो आरक्षणाचा जो लढा आहे तो या ठिकाणी लढला जातोय आणि जर दिलासा मिळाला नाही तर मग काय पदरी पडणार हा सुद्धा मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये हे व्यासपीठ जे आहे ते चर्चेचा विषय बनलेला आहे. आपल्यासोबत काही समाज बांधव आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. दादा, कुठून आले तुम्ही आणि काय तुमची भूमिका आणि काय भावना आहे? आम्ही हिंगोली जिल्ह्यामधून आलेलो आहोत आणि आमची एवढीच भूमिका आहे सरकारपुढे की मनोजदादा जरांगे पाटलाची तब्येत ही दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. या सरकारला साधी दखल सुद्धा या आंदोलनाची घ्या तयार नाहीत. हे सरकार फक्त या पक्षाचं त्या पक्षाचं इकडलं आवक तिकडलं आवक याच्यात घेण्यात आपलं सरकार साधण्यातच व्यस्त आहे. या सरकारला माझी विनंती आहे की अत्यंत ज्वलंत असा हा कर्जवंत मराठ्यांचा लढा उभा केला या मनोजदादा जरांगे पाटलांनी. या लढ्याला यश यावं आणि या मराठा समाजाच्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य घडवावं एवढी या सरकारकडून अपेक्षा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ शिंदे सरकारने घेतलेली आहे पण ती अजूनही पूर्ण केली नाही. कुणबी प्रमाणपत्र आम्हाला असून नोंदी असून सुद्धा आम्हाला देतो म्हणजे ते सुद्धा दिलेले नाहीत. आणि सगळ्या सोयऱ्याचा हा कायदा नुसता आदेश काढून त्या कायद्यामध्ये रूपांतर करण्या सोडून सरकार हे दुसरीकडे भटकत चाललेलं आहे. याला फक्त यांचा पक्ष, यांची सत्ता, यांचा माज, हा मराठा समाज जर आम्हाला जर आरक्षण जर नाही दिलं ना या सगळ्या सरकारचा माज आम्ही उतरले स्वस्त बसणार नाही. आता संतप्त झालेले समाज बांधव आहेत, काय सांगाल दादा, काय प्रतिक्रिया? आज या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि पाटलाची तब्येत अत्यंत गंभीर असून सरकारने लवकरात लवकर अधिवेशन घेऊन हा आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावावा. आणि सरकारला एवढंच सांगणं आहे की तुम्हाला राज्यसभेच्या निवडणुकीसाठी वेळ आहे. ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये किती आमदार फोडायचे, किती खासदार फोडायचे, तुम्हाला यासाठी वेळ आहे. पण आमचा दादा या ठिकाणी 7वा दिवस झाला आज उपोषणासाठी बसलेले आहेत. त्याकडे तुमचं बिलकुल लक्ष नाही. फक्त माझं मुख्यमंत्री साहेबाला एवढंच विनंती आहे की तुम्ही अधिसूचना जी तुम्ही काढलेली वाशीमध्ये त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करून ह्या जातीवंत मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण देणार. नक्कीच आपण या ठिकाणी पाहताय समाज संतप्त झालेला आहे. समाज असं म्हणतोय की तुम्ही तुमच्या राजकीय हालचालींसाठी किंवा राजकीय नेत्यांना पळवापळीमध्ये तुमचा वेळ तुम्ही वाया घालवताय. मात्र जर तोच वेळ जर तुम्ही समाजासाठी जर दिला तर कुठेतरी समाजाचं भलं होईल आणि तो वेळ तुम्ही इकडे द्यायला हवा अशी भावना जी आहे तो समाज व्यक्त करतोय. त्यामुळे अंतरवाली सोसायटीमध्ये एकीकडे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असली तर दुसरीकडे त्यांना पाहण्यासाठी राज्यातील विविध कानाकोपऱ्यांमधून समाज बांधव जे आहेत ते अंतरवाली सोसायटीमध्ये दाखल होत आहेत. निश्चितच सचिन, आपण बघतोय की ह्या मराठा समाज बांधवांच्या ज्या भावना आहेत त्या आपण जाणून घेतलेल्या आहेत. पण थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री शिंदेची जी पत्रकार परिषद झाली होती त्याच्यामध्ये ते म्हणतायत की जुन्या ज्या कुणबी नोंदी आहेत 1967 पूर्वीच्या त्यानुसार त्यांना आरक्षण दिलं जाईल कायद्यानुसार. आणि आता कोणत्याही जे समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण आपण देऊ असंही ते म्हणतायत. आपण त्याच्यामध्ये आपण बघितलं तर आधीचं जे आरक्षण दिलेलं होतं त्याच्यामध्ये त्रुटी होत्या. त्यामुळे हे मराठ्यांचं आरक्षण कायद्यामध्ये टिकू शकलेलं नाहीये. आणि आता पुढे नेमकं काय होणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण मुख्यमंत्री शिंदे म्हणतायत की आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी हे दाखले द्या आणि ओबीसी मधून आरक्षण द्या. आणि दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेची प्रतिक्रिया आपण बघितली तर सरकार सकारात्मक आहे पण आरक्षण आम्ही वेगळं मराठ्यांना देणार असंच काहीसं ते म्हणालेले आहे. त्यामुळे आता याच्याविषयी पुढे मनोज जरांगे काय बोलणार याकडे लक्ष आहे आणि याविषयी लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे.
नक्कीच आपण पाहताय की सरकार म्हणतं की ओबीसींना धक्का न लावता आरक्षण दिलं जाईल, कुणाचीही भावना न दुखवता आरक्षण दिलं जाईल. तर दुसरीकडे ओबीसी मधूनच आरक्षण हवं ही मागणी जी आहे ती मनोज जरांगेंची आणि समाजाच्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर अजूनही या ठिकाणी घोषणाबाजी चालू आहे. आपल्यासोबत काही समाज बांधव आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात, त्यांची भूमिका काय आहे, भावना काय आहे जाणून घेऊयात. एकीकडे सरकार म्हणते ओबीसीला धक्का न लावता तुम्हाला आरक्षण दिलं जाईल आणि दुसरीकडे ओबीसी मधूनच आरक्षण मागितलं जातंय. काय वाटतं तुम्हाला, काय होऊ शकतं या तिढ्यामध्ये? ह्या तिघामध्ये महत्वाचं सांगायचं झालं तर सरकार ओबीसीला बी चॉकलेट देते आणि मराठा समाजाला बी चॉकलेट देण्याचं काम करते. कारण लोकसभा विधानसभाच्या ज्या निवडणुका तोंडावर आल्या ते फक्त आता त्यांना फक्त पक्षफोडीचं पडलेलं आहे. प्रत्येक पक्षातले प्रत्येक ज्या राजकीय व्यक्ती आहेत, ज्या नावाजलेल्या गावातल्या आणि पैशावाले आहेत, धनाडे आहेत, त्यांना पुन्हा पैसा देऊन हे प्रतिष्ठित त्यांना राजकारणामध्ये वळण्याचं काम करून फक्त आज जरंगे पाटील 7वा महिना चालू आहे. आज कम्प्लिटली या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे. आज ह्या ठिकाणी 7वा दिवस आहे. त्यांना बिना अन्न पाण्याचे बसलेले असताना महत्वाचे मुद्दे सोडून हे राजकारणी लोक फक्त म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यांनी शपथ घेऊन हे राजकारणात मध्ये आलेत आणि ज्यांनी सत्ता स्थापन केली आणि पुन्हा शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की मराठा समाजाला आम्ही लवकरात लवकर आरक्षण देऊ. कुठे गेलं आरक्षण? एका रात्रीचे हे खेळ खंडोबा करून राजकारणाच्या प्रत्येक गोष्टी घडवून आणतात. मग मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजाची दिवाळी साजरी करू शकत नाहीत का? उलट मराठा समाजाला दुःखावर दुःख देण्याचं काम करत आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहताय समाजाची ही भावना आहे की समाजाला फक्त सरकार दुःखांवर दुःख देण्याचं काम करते, त्यामुळे सरकारनं सुख द्यावं म्हणजे ही समाजासाठी एक दिवाळी असेल. आणि जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलं की एक महादिवाळी होणार, ते म्हणजे सर्व मागण्या मान्य झाल्याच्या नंतर, सगळे सोयऱ्यांचा कायदा अंमलात आल्याच्या नंतर आणि सर्व सरसकट समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळाल्याच्या नंतर. फराजी, निश्चितच सचिन, आपण बघितलं होतं जेव्हा मुंबईच्या वेशीवर मनोज जरांगे पाटील लाखो मराठा समाज बांधवांसोबत धडकलेले होते, त्यानंतर त्यांना अध्यादेश जारी करण्यात आला होता मराठा आरक्षणाविषयी आणि त्यानंतर सगळीकडे मराठा समाज बांधवांनी जल्लोष केलेला होता. पण पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ मनोज जरांगे पाटलांवर आलेली आहे. अंमलबजावणीसाठी आज 16 तारीख आहे. मागील 6 दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांचं हे उपोषण सुरू आहे. आज 7वा दिवस आहे उपोषणाचा आणि 20 तारखेला अधिवेशन होणार आहे. 20 तारखेला जे अधिवेशन होईल त्यामध्ये निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री शिंदे म्हणतात. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित असा होतो की मनोज जरांगे पाटील नेमकं काय करणार, कारण उपोषणाचा आज 7वा दिवस, त्यांची प्रकृती खालावत चालली आणि 20 तारीख म्हणजे अजून 4 दिवसांचा अवधी आहे याविषयी काही ठोस निर्णय येण्यासाठी. फराजी, 4 दिवसाचा कालावधी आहे. हा कालावधी एक मोठा कालावधी आहे, कारण मनोज जरांगे यांची प्रकृती जी आहे ती खालावत चाललेली आहे. या ठिकाणी एक मिनिट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण ज्या व्यक्तीच्या पोटामध्ये जर अन्न नसेल किंवा त्याच्या शरीर त्याला उपचारासाठी साथ देत नसेल तर त्यावेळेला तो मिनिट सुद्धा हा एक वर्षासारखा वाटू शकतो, कारण ज्याची वेदना ही ज्याला त्यालाच माहीत असते. तीच परिस्थिती या ठिकाणी असताना जर हे 4 दिवस जर मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सरकारने 4 दिवस हे मनोज जरांगे पाटलांना सांगितलंय, त्या माध्यमातून म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केलाय. या 4 दिवसांमध्ये मनोज जरांगे पाटील हे ऐकायला तयार आहेत की नाही हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मनोज जरांगे पाटील आपली भूमिका 1 वाजता स्पष्ट करतायत आणि या भूमिकेच्या माध्यमातून सरकारला नेमकं ते त्यांचा जो म्हणजे 4 दिवसाचा जो कालावधी दिलाय ते स्वीकार करतायत का, सरकारलाच काय इशारा देत आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण जरांगे पाटील म्हटले होते जर तुम्ही अधिवेशनासंदर्भात योग्य ती पावलं उचलली नाही किंवा आरक्षणासंदर्भात पावलं उचलली नाही तर 15 किंवा 16 तारखेला आम्ही योग्य तो निर्णय घेऊ किंवा आम्ही दाखवून देऊ असं ते म्हटले होते. आणि जरांगे पाटलांनी अखेर हे जे उपोषण घेतलंय ते एवढं मनावर घेतलंय की एवढं जीवावर घेतलंय की जर मी या ठिकाणी उपोषण करत असताना जर मेलो तर मला सरकारच्या दारात नेऊन टाका, म्हणजे एवढी संतप्त जी भावना आहे ती जरांगे पाटलांच्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांचा स्वभाव चिडचिडा होत चाललाय, कारण त्यांना त्रास होतोय, वेदना होतीये. त्यांनी बहुतांश वेळा आपण पाहिलं की चिडचिडपणा जो आहे तो जाणवतो. अगदी बरोबर आहे सचिन, सरकारनं अगदी बरोबर आहे सचिन. त्यांना चालता येत नाहीये आणि 2-3 लोक त्यांना तिथून पुढे नेताना दिसत आहेत आणि अशा स्थितीमध्ये आता मनोज जरांगे पाटील काय करणार आणि त्यांची भूमिका नेमकी काय असेल ते अगदी थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.